नमस्कार मंडळी, मी स्नेहा. शुभ प्रभात. 9 वाजता उठणारी मी आज माझी प्रभात झाली सकाळी 5ला. विशेष कारण खूप सारी हिरवळ आणि बालपण घालवलेल्या जागेची ओढ. जाण्याचा मार्ग समृद्धी महामार्ग. मग आम्ही घेतला पहिला ब्रेक. 5 सीटाच्या गाडीत आम्ही 7 जण आरामात निघालो. रस्त्यावरती ती शुद्ध शांतता आणि आमच्या 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही केली पेटपूजा. आमच्या गावी जाण्या अगोदर आम्ही गेलो दीदीच्या सासरी आणि दाजींच्या माहेरी. 4-5 घरी चहानंतर मस्त आरामात आमची निहारी झाली. मनाची श्रीमंती म्हणजे काय हे दाजीच्या घरी जाऊन समजले. आपल्या नाशिकचा गोदाघाट तसाच जालन्याचा हा मोतीबाग. आता मोतीबाग मध्ये ज्याच्या बद्दल आम्हाला काहीच माहित नाही खरं तर, पण आमच्या दाजी आम्हाला नाही. गाव जवळ येता येता स्वच्छंद हवेचा आस्वाद घेत आमची स्वारी पुढे निघाली. गावी आलोच आहोत तर देवस्थान करत घरी आगमन करायचे आम्ही ठरवले. शहरातल्या मंदिरात नसलेली शांतता इथे आम्हाला सुखावत होती. मंदिरातली घंटी वाजवणं म्हणजे आमच्या सारख्यांसाठी एक मोठं टास्क आहे बरं का. वेळेचाळे आणि आम्ही जणू काही सिबलिंग्स आहोत. आधी सूर्यकांतीश्वर महादेव मंदिर आणि नंतर सोलगावांची देवी असं आमचं देवदर्शन झालं. शाळकरी मुलांना बाय करत होतो तर ती अशी पळाली जसून काय आम्ही एलियन्स होतो. मग आलो आम्ही आजीच्या नवीन घरी जे पडीत आहे. मग आलो तिथे जिथे माझं बालपण गेलं आणि आजी बाबांसोबत माझ्या अनेक आठवणी आहेत. आजसाठी इतकंच.